नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 10वी 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 वर चर्चा करतोय. पार्ट 1 तुम्हाला नक्कीच खूप चांगला गेला असेल. आता 2 ची 2 दिवसामध्ये नेमकी आपण कशी तयार करायची, आपली कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, या 2 दिवसामध्ये आपण कसा प्लॅन केला पाहिजे, 2 दिवसांमध्ये नेमका काय अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून मला या 2 दिवसामध्ये अभ्यास करून 40 पैकी 40 मार्क मिळतील किंवा जास्तीत जास्त मार्क मिळतील. माझा खूप कमी अभ्यास झालाय, मग मी 2 दिवसात नेमका काय करू? मित्रांनो लक्षात घ्या, एक साधी गोष्ट आहे. 2 दिवसामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवरती जरी तुम्ही लक्ष दिलं, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आतापर्यंत खूप कमी मार्क मिळत असले तरी इथून पुढे तुम्हाला खूप चांगले मार्क नक्कीच मिळू शकतात. तर बघा, तुम्हाला ती स्ट्रॅटेजी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट काय करा माहितीये का मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आज एक काम करायचं तुम्हाला. काय करायचंय? पहिली गोष्ट, सगळे महत्त्वाचे फॉर्म्युले आणि कन्सेप्ट. मित्रांनो का माहितीये का, कारण तुम्हाला 1 आणि 2 मार्काचे प्रश्न सगळे कन्सेप्ट आणि फॉर्म्युल्यावरती असतात. आणि फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती नसेल तर 3 आणि 4 मार्काचे काय, 1 आणि 2 मार्काचे प्रश्न पण येणार नाही. भावा, एकच काम कर, आज दिवसभरामध्ये तुला प्रत्येक चॅप्टर वही घे आणि त्या प्रत्येक चॅप्टर मध्ये जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, फॉर्म्युले, ते सगळे लिहून काढ आणि ते पाठ कर. जर तुला माहित जरी असले तरी तू ते लिहून काढ एकदा आणि डोळ्याखालून घालव, कारण ह्या कन्सेप्ट अतिशय महत्त्वाच्या आहेत. ओके, हा पहिला भाग. दुसरा मुद्दा बघा, दुसरा मुद्दा तुम्हाला काय करायचे, सॉल्व एक्झाम्पल. पुस्तकामध्ये सॉल्व एक्झाम्पल जे आहेत, सॉल्व एक्झाम्पल मधले बरेचसे एक्झाम्पल असतात. तुम्हाला माहिती आहे, आज तुम्ही जे क्वेश्चन पेपर बघितले त्याच्यावरून लक्षात आलं असेल की सॉल्व एक्झाम्पल किती महत्त्वाचे असतात. त्यामुळे सगळे सॉल्व एक्झाम्पल जरा समजून घ्या. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरचा जो सराव आहे, आता ही तुम्हाला मी ट्रिक सांगतो. क्वेश्चन पेपरचा सराव भावांनो आतापर्यंत आपण चुकीच्या पद्धतीने करत आलेलो आहोत. तर हा क्वेश्चन पेपरचा सराव कसा करायचा तुम्हाला सांगतो, एक मस्त ट्रिक देतो. आणि त्यानंतर शेवटी मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे. 3 मार्काचे आणि 4 मार्काचे कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे यावर्षी येऊ शकतात. सगळ्यात पहिली गोष्ट, क्वेश्चन पेपरचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 असे 5 क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी असतो, 2 मध्ये ए आणि बी असतो, 3 मध्ये ए आणि बी असतो, 4, 5 मध्ये ए बी नसतो. क्वेश्चन नंबर 1 मधला ए 4 मार्क, बी 4 मार्क, इथे ए 4 मार्क, बी 8 मार्क, इथे ए 3 मार्क आणि बी 6 मार्क, हा तुमचा 8 मार्क आणि हा तुमचा 3 मार्क असा आहे. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर क्वेश्चन नंबर 1 ए बी आणि 2 ए बी मिळून तुमचे किती मार्क होतात, 20 मार्क. भावा, 50% मार्क, हा 50% मार्क जे ते तुमचे पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आहे, जे खूप सिंपल असतात. मग इथं जर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे असेल तर तुम्ही दोनच गोष्टी करायच्या. इथं तुम्हाला आउट ऑफ 20 मार्क मिळण्यासाठी 2 गोष्टी जर केल्या तर तुम्हाला 20 मार्क मिळणार. कसेही मिळणार, मी तुम्हाला लिहून देतो. त्याच्यासाठी 2 गोष्ट म्हणजे काय करायचं, पहिली गोष्ट सगळे फॉर्म्युले क्लिअर करा. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही 5 क्वेश्चन पेपर घ्या आणि त्याच्यातला फक्त पहिला आणि दुसरा क्वेश्चन सोडवा. फक्त पहिला आणि दुसरा. मग ते सोडवताना काय करा माहिती का, ऍक्च्युली सगळे सोडवायचे. मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायची ट्रिक सांगतो. पहिलं काय करायचं, 5 क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि त्याच्यातला फक्त पहिलाच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, दुसरा नाही, फक्त पहिला. पहिली क्वेश्चन पेपर घ्या, त्याच्यातला पहिला सोडवा. दुसरी क्वेश्चन पेपर घ्या, त्याच्यातला पहिला सोडवा. तिसरी क्वेश्चन पेपर घेऊन पहिला सोडवा. चौथी क्वेश्चन पेपर घ्या, पहिला सोडवा. पाचवी क्वेश्चन पेपर घ्या, पहिला सोडवा. पहिला सोडवल्यामुळे फायदा काय होईल, तुमचे सगळे फॉर्म्युले पाठ होतील. कारण पहिला क्वेश्चन जो आहे तो थेट फॉर्म्युल्यावरती किंवा थेट कन्सेप्टवरती आधारित असतो. पहिला सोडून झाला की त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. पण दुसरा इझी जाईल तुम्हाला, कारण तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये सुद्धा कन्सेप्ट आणि फॉर्म्युल्यावर आधारितच क्वेश्चन असतात. त्याच्यामुळे दुसरा क्वेश्चन तुमचा चांगला तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. म्हणजे 5 क्वेश्चन पेपर मधला दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करून टाका, म्हणजे तुमचे 20 मार्क्स जे आहेत ते फिक्स होतील. तेच प्रश्न रिपीट होतात. ओके, याच्यानंतर मग काय करा, प्रत्येक क्वेश्चन पेपर मधला तिसरा प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चन पेपर मधला 5वा क्वेश्चन सोडवा आणि नंतर शेवटी प्रत्येक क्वेश्चन पेपर मधला 4th नंबरचा क्वेश्चन सोडवा. अशी स्ट्रॅटेजी तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना वापरा. आता मी तुम्हाला 3 मार्काला आणि 4 मार्काला कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन यावेळेस येऊ शकतात ते तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, 3 मार्काला येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. 3 मार्क्स, 3 मार्काला सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, थेरम. एक थेरम. 3 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला कुठे येतात, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5, हे 3 मार्क्सचे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट एक थेरम. थेरम कुठले महत्वाचे आहेत, पहिल्या चॅप्टर मध्ये बीपीटी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम आणि सिमिलर ट्रायंगलचा थेरम. दुसऱ्या चॅप्टर मध्ये पायथागोरस थेरम आणि कन्व्हर्स ऑफ पायथागोरस. आणि तिसऱ्या चॅप्टर मध्ये तुमचा टँजंट सेगमेंट थेरम आणि सायक्लिक क्वाड्रिलेटरचा थेरम. तर हेच थेरम इम्पॉर्टंट आहे, एवढेच करा, टेन्शन नाही येणार. थेरम नंतर कन्स्ट्रक्शन.
कन्स्ट्रक्शनचा मित्रांनो अभ्यास करा, कारण चॅप्टर नंबर 4 जो आहे त्याच्यातले कन्स्ट्रक्शन मधला क्वेश्चन 4 मार्काला आणि 3 मार्काला येतो. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन कडे तुम्हाला नीट व्यवस्थित लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर अपोलोनियसचा जो थेरम आहे, अपोलोनियसचा थेरम म्हणजे थेरम नाही विचारला जात, त्या थेरमवर आधारित क्वेश्चन, जो क्वेश्चन तुमचा 2.2 मध्ये, तर 2.2 मधला जो एक क्वेश्चन आहे जो तुमचा मीडियनवर आधारित असतो, जो तुमचा अपोलोनियसच्या थेरमवरती आधारित असतो, तो 100% 3 मार्काला येईल मित्रांनो. त्यामुळे त्या क्वेश्चनची तयारी करा. याच्यानंतर बघा ते कोलिनियर पॉइंटचा प्रश्न आहे बघा. कोलिनियर पॉइंट म्हणजे तुम्हाला 3 पॉइंट दिले जातील, 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट दिले जातील आणि ते 3 पॉइंट कोलिनियर आहेत की नाही हे सांगा, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. कोलिनियर गिवन पॉइंट कोलिनियर आहे की नाही हे तुम्हाला स्पष्ट करा, सांगा, प्रूव्ह करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एक 4 मार्काला येतो. याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला जो आहे बघा पॅरेलेलोग्रामचा एक प्रश्न करा की बाबा दिलेले पॉइंट पॅरेलेलोग्रामचे व्हर्टेक्स आहेत की नाही ते सांगा. व्हर्टायसिस दिलेले पॉइंट पॅरेलेलोग्रामचे व्हर्टायसिस आहे की नाही हे प्रूव्ह करा. हा एक प्रश्न येतो, याची तयारी करा. किंवा रोम्बसचे व्हर्टायसिस आहे की नाही, किंवा स्क्वेअरचे व्हर्टायसिस आहे की नाही, तिघांपैकी एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. एवढे प्रश्न मित्रांनो करा. एवढे झाले ना, त्याच्यानंतर ट्रिगोनोमेट्री आणि मेन्सुरेशन या 2 चॅप्टर मधले वर्ड प्रॉब्लेम करा. ट्रिग्नोमेट्री मधला तुमचा 6.2 त्याच्यातला एखादा प्रश्न येऊ शकतो आणि मेन्सुरेशन मधले जे तुमचे वर्ड प्रॉब्लेम आहेत, शक्यतो सॉल्व एक्झाम्पल जरी तुम्ही केले तरी तुमचं काम होऊ शकतो. शक्यतो सॉल्व एक्झाम्पल मधले वर्ड प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. तर 3 मार्कासाठी मित्रांनो या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पहिल्या या गोष्टींकडे लक्ष द्या आणि हे सगळं झालं की नंतर तुम्ही बाकीचे काही प्रश्न आहेत त्यांची तयारी करू शकता, ते सॉल्व्ह करू शकता. ओके, आता 4 मार्कांसाठी काय करायचं ते तुम्हाला सांगतो. 4 मार्कसाठी एक काम करा. 4 मार्कसाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय येतं, एखादी प्रूव्ह दॅट येऊ शकतो 4 मार्काला. दुसरा पॉइंट आहे कन्स्ट्रक्शन मधला प्रश्न येऊ शकतो 4 मार्काला. तिसरा पॉइंट आहे ट्रिग्नोमेट्री मधला एखादा क्वेश्चन येऊ शकतो, तुमचा जो वर्ड प्रॉब्लेम येतो 4 मार्काला. आणि मेन्सुरेशनचा तर कंपल्सरी 4 मार्काला येतो. तर 4 मार्कांसाठी पहिले याची तयारी करा, प्रूव्ह दॅटची तयारी करा. कन्स्ट्रक्शनचं सगळं करून टाका, तिथे 4 मार्काला प्रश्न येईल. ट्रिग्नोमेट्री मध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम करा, जे तुमचे प्रॉब्लेम सेट मधले पण वर्ड प्रॉब्लेम करा. सॉल्व एक्झाम्पल मधले सुद्धा वर्ड प्रॉब्लेम करा आणि मेन्सुरेशन मधले वर्ड प्रॉब्लेम करा. मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी करा, ह्या खूप इम्पॉर्टंट आहे 4 मार्कांसाठी. ठीक आहे, तर आणि बाकी क्वेश्चन पेपरचा सराव तुम्हाला करायचा आहे, जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.